नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। आताची सर्वात मोठी बातमी आहे कळवणमधून। कळवण तालुक्यातल्या कनेरवाडी येथे प्रेमसंबंधाच्या वादातून एका 24 वर्षीय तरुणाची भर दिवसा धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। लग्नाच्या बोलणीसाठी बोलावून हा खून करण्यात आल्याने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 3 आरोपींना अटक केली। कळवण तालुक्यातले नरुळ येथील सचिन मोतीराम चौरे या 24 वर्षीय तरुणाचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते आणि ह्या संबंधांना दोन्ही कुटुंबांची सहमती होती। याच पार्श्वभूमीवर लग्नाची बोलणी करण्यासाठी मुलीकडील मंडळी सोमवारी कनेरवाडी येथे सचिनच्या बहिणीच्या घरी आली होती। बोलणी सुरू असतानाच मुलीचे मावस भाऊ मोहन बागुल, योगेश बागुल आणि मेहुणा संदीप पवार यांनी सचिनला बोलण्याच्या बहाण्यानं एका खोलीत नेले। तेथे आधीच नियोजन करून आणलेल्या धारदार शस्त्रानं त्याच्या डोक्यावर आणि छातीवर वार करण्यात आले। गंभीर जखमी झालेला सचिन रक्ताच्या थावळ्यात कोसळला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी तत्काळ कारवाई करून 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। आता सचिनचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालय व पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। या प्रकरणी आता कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कळवण पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत। या प्रकरणाच्या तपासाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले। प्रखर न्यूजसाठी दीपक बागुल, कळवण।